जर त्याचा तुझ्यावर विश्वास बसला नाही ना तर तो तुला उभा कापेल. तो आशिष प्लीज तू सावध राहा. आशा 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 आला आशा आला. नाही रे पक्या, नाही यार, तुला नाही कळणार. चला चला, इथून जे प्रेम असतं ना ते नाही समजू शकत कोणाला. तुला सांगतो, मंजिरी आणि माझा किती जीव तुटतोय हे तुला नाही कळणार. मला असं कळतंय रे, पण आता आपण तरी काय करणार रे? तिचं लग्न झालंय ना राव. पण म्हणून काय मनातनं प्रेम संपून जातं? हा पक्या, तुला माहित नाहीये, माझ्यापेक्षा जास्त मंजिरी माझ्यावर प्रेम करते. माहितीये रे मला, ते कोणी नाकारलंय का? पण तिच्या बापानी नाकारलं ना. आणि चला, त्याच्या पुढे आपलं काहीच चाललं नाही. नाहीतर आपण ठरवलं होतं की तिला पळून नेऊन लग्न करायचं. पण चला, तिने तुला टांग दिली. पक्या, मंजिरी मला कधीच ताण देऊ शकत नाही. उलट मला खूप बरं वाटतंय की अजूनही तिचं माझ्यावर तितकंच प्रेम आहे. आणि म्हणून तिने मला इथे बोलावलं, कोल्हापुरात. तिने माझी कधीच साथ सोडली नाही पक्या. आजही ती तितकंच प्रेम करते माझ्यावर. म्हणूनच तर मी जगतोय तिच्या प्रेमाच्या आधारावर. नाहीतर जगण्यात काही राब उरला नाही रे पक्या. पण नुसतंच असं इथे झुरत बसण्यात काय उपयोग आहे? पक्या, तुला माहितीये, तिला जसा वेळ मिळेल तसं ती मला भेटते. हो, मला फोन करते, रोज फोन करते. तुला माहितीये, तिचा आवाज ऐकल्याशिवाय माझी सकाळच होत नाही रे. अरे पण ती तिकडे सुखात राहती आणि तू असा इकडे घुटमळतोय. पक्या, तुला कोणी सांगितलं ती सुखात आहे? हा? मंजिरी माझ्याशिवाय सुखात राहूच शकत नाही. मला ना माझीच चीड येते. मला ना स्वतःचाच राग येतो की का, म्हणजे मला सगळं दिसतंय, मला सगळं कळतंय, सगळं खरंय, पण मी तिला या परिस्थितीतून नाही बाहेर काढू शकत पक्या. नाही बाहेर काढू शकत. मंजिरी, क्या No.
हे सगळं कधी आणि कसं थांबणार आहे देवाला ठाऊक. जबाबदार म्हणता म्हणता तो जास्तच बेजबाबदारपणे वागू लागलाय. आता परत आला ना की मी अगं सत्यजीतच्या आत काहीतरी जळतंय ग बहिणी. अगं त्याचं त्याला किती दुखतंय आणि किती नाही हे त्याचं त्यालाच ठाव. वंस ते सांगितल्याशिवाय कळणार आहे का आपल्याला? आपण अंतर्यामी आहोत असं वाटतंय का त्याला? प्रिया, प्रिया, काय झालं मावशी? प्रिया, सत्यजितशी तुझं काही बोलणं झालंय का ग? नाही म्हणजे काल त्याच्या रूम बाहेर मी तुझा आवाज ऐकल्यासारखा वाटला. नाही, मी त्याला फक्त एवढंच विचारायला गेले होते की तू जेवायला बाहेर येतोयस का. तो नाही म्हणाला म्हणून मी आशिष, सत्यजित, अरे काय आहे? आज मला बघायचंय विश्वास मोठा ठरतो की पुरावा. सत्यजित, मी काहीतरी विचारतीये तुला. हा काय तमाशा आहे? आणि हा मुलगा या मुलाची ओळख मी करून देतो आई. याची ओळख मी करून देतो. याचं नाव आशिष शिर्के. पुण्याचा आहे. पुण्याच्याच एका कॉलेजमध्ये शिकायचा. आणि याच कॉलेजमध्ये त्याच्याबरोबर एक मुलगी शिकत होती. तिचं नाव मंजिरी सरनाईक. पृथ्वीराज आणि किशोरी सरनाईकांची मुलगी आणि या आशिष शिर्केची सांग मंजिरी, कोण होतीस तू या आशिष शिर्केची? काय? हे काय बोलताय तुम्ही? माझ्या प्रश्नाला प्रतिप्रश्न नकोय, फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. तुम्हाला सतत आपल्या बायकोला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं फालतू बडबड नाही, फक्त प्रश्नाचं उत्तर. आशिष कॉलेजमध्ये होता माझ्या. एकाच वर्गात होतो आम्ही आणि तो खूप चांगला मित्र होता माझा. होता म्हणते मी. बरोबर. फॉर अ चेंज तू खरं बोलतेस मंजिरी. कारण हा आशिष नंतर फक्त तुझा मित्र उरला नाही,
तो तुझा बॉयफ्रेंड झाला. सत्यजित, मंजिरी आणि आशिषच्या प्रेमाचे किस्से पूर्ण कॉलेजमध्ये मशहूर होते. आई आणि मग ते किस्से पृथ्वीराज सरनाईकांच्या कानावर गेले. पृथ्वीराज सरनाईकांना हा असला फाटका जावई नकोच होता. त्यामुळे त्यांनी याला कानाला धरून तुझ्या आयुष्यातून बाहेर काढले. आणि त्याच वेळेला दैव कर्म संयोगानं सरनाईकांच्या दाराशी शालिनी मुधोळकरांच्या मोठ्या लेकाचं स्थळ चालून आलं. पृथ्वीराज सरनाईक एक हुशार आणि चालाख बिझनेसमॅन. आपल्या मुलीचं बुडीत खात्यात निघू पाहणारं आयुष्य पुन्हा फायद्यात आणण्याची एक संधी त्यांच्याकडे चालून आली आणि त्यांनी त्या संधीचा अचूक फायदा घेतला. खोटं बोलून, पाया पडून, समोरच्याच्या साधेपणाचा फायदा उचलून त्यांनी 3 दिवसात, फक्त 3 दिवसात त्यांची लेक शालिनी मुधोळकरांच्या मुलाच्या गळ्यात मारली. आणि तो मूर्ख तिच्यावर जीव लावून बसला, तिच्या प्रेमात पडला. आपला विश्वास जो इतकी वर्ष त्यांनी कडिकुलपात बंद करून ठेवला होता तो त्याने तिच्या पायाशी नेऊन ठेवला आणि तिनं पायाच्या चपले इतकीच त्याची किंमत केली. थांब सत्यजित. तुझ्या विचित्र वागण्यामागचं कारण कळतंय मला आता. पुन्हा तुझ्या मनात मंजिरीबद्दल भलता संशय आलाय. हे बघ, यापूर्वी तू स्वतःचं खूप मोठं हसं करून घेतलंयस. तुला अक्कल नाही आलेली अजून. अरे पहिल्यांदा घडते ना ती चूक असते बाबा, पण ती चूक जेव्हा पुन्हा पुन्हा घडते ना. तुला काय वाटतं आई? हे जे शहाणपण तू मला शिकवू पाहतेस ते मला सुचलं नसेल? गेले 2 दिवस मी स्वतःला काय काय क्लेश करून घेतलेत ना हे फक्त मला माहिती. आज मंजिरीला हा प्रश्न विचारण्याआधी स्वतःशी 1000 वेळा भांडलोय मी. पण आता हे वादळ तेव्हाच शांत होईल जेव्हा माझ्या प्रश्नाची खरी उत्तर मला मिळतील. हा मंजिरी, तू काहीतरी सांगत होतीस. मला जे काही सांगायचं होतं ते सांगून झालंय माझं. खोटं आहे ते. तुझ्या या साध्या आणि सोज्वळ रूपा इतकंच खोटं. बोले, मगाशी तुझ्या त्या 1.5 दमडीच्या भिकारड्या मित्रासमोर जे बोलत होतास ते आता बोल. मी काय बोललो? मंजिरी, हे सगळं एवढं विचारतोय तेवढ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची फक्त. तुझं आणि हिचं अफेअर होतं. कोण म्हणतं असं? होती. मंजिरी माझी मैत्रीण होती.
खूप जवळची मैत्रीण होती. पण माझ्या एका मूर्खपणामुळे तिच्या वडिलांचा गैरसमज झाला आणि त्यांना असं वाटलं की आमचं अफेअर आहे. नंतर खूप वाद झाले, बरंच काही घडलं. पण मला असं वाटलं होतं की आतापर्यंत हे सगळे वाद मिटले असतील, हे सगळे गैरसमज दूर झाले असतील, पण आता पुन्हा काय? मंजिरी अगं, अजूनही मी माझं मोडलेलं आयुष्य उभं करण्याचा कसा बसा प्रयत्न करतोय, त्यात आता हरामखोर, खरं बोलणे तर जीव घेईन मी तुझा. अरे काय ही गुंडगिरी? आ? अरे काय छळ लावलाय माझा? मंजिरीचा आणि माझा काही संबंध नाहीये. हरामखोर. त्याची सोड त्याला. जो काही प्रॉब्लेम असेल तो बोलून सोडव, पण याला असं मारू नकोस. मी आज याला सत्यजित, सत्यजित, जर हा तमाशा आता थांबला नाही तर मी या घरातून कायमची निघून जाईन, लक्षात ठेव. तुला न्याय निवाडच करायचा ना? मी करते मग. मंजिरी, हा तुझा कॉलेजचा मित्र आहे? हो. मी मग त्या दिवशी तो आपल्या घरी पेस्ट कंट्रोलर म्हणून का आला होता? काय? तो तो आशिष होता? थांबा काकू. हा प्रश्न तिला नका विचारू. तिला बिचारीला काय माहित असणार ना? मी पेस्ट कंट्रोल वाला बनून नव्हतो आलो, तर खरंच मी त्या कंपनीत कामाला आहे. खरंच. एका गैरसमजापोटी मंजिरीच्या वडिलांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. माझ्या आयुष्याची वाट लावली. स्वतःच्या पायावर उभं राहून मोठं व्हायची खूप स्वप्न होती. त्यांनी माझा पायच मोडला. त्यांच्या धाकानं मी पुणे सोडलं, इकडे आलो कोल्हापुरात. नाव बदललं, भाषा बदलली. माझ्या एका मित्राच्या मदतीने ही पेस्ट कंट्रोल वाल्याची तुटपुंजा पगाराची नोकरी मिळवली.
या घरात आज शिरेपर्यंत मला हे माहित नव्हतं की हे मंजिरीचं सासर आहे. खोटं बोलतोय हा. प्लीज एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. तुझ्यावर विश्वास ठेवणं म्हणजे चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या देण्यासारखं आहे. तो मूर्खपणा मी केला आणि त्याची फळं भोगतोय मी आता. बस सत्यजित, बस. यापुढे मी तुमचं काही एक ऐकून घेणार नाही. पण या घरात आज शिरेपर्यंत मला हे माहित नव्हतं की हे मंजिरीचं सासर आहे. खोटं बोलतोय हा. खोटं बोलतोयस तू. मगाशी त्या मित्रासमोर जे गरळ ओकत होतास ते बोल ना. ते स्वतःच्या कानाने ऐकलंय मी. कशी माझ्याहीपेक्षा जास्त मंजिरी माझ्यावर प्रेम करते, कशी ती मला रोज फोन करते, आम्ही रोज भेटतो. मी असं कधी बोललो? हा, तुम्ही ते आला होता तेव्हा मी नशेत होतो. कदाचित नशेत मी हा? उतरली तुझी नशा? साहेब अहो, एका अपंगाला मारून तुम्हाला काय मिळतं मला खरंच अजून काही कळत नाहीये. मंजिरी अगं काय चाललंय हे? हा? एक तर तुझ्या पायी मी कितीतरी सोचलंय. तुझ्या वडिलांनी मला कायमचं अपंग केलं तर केलं, आता तुझा नवरा सुद्धा माझ्या जीवावर उठलाय. अरे मी जगतोय ना माझं, मला जगू दे ना. तू जोपर्यंत खरं सांगत नाहीस तोपर्यंत मी तुला जगूही देणार नाही आणि मरूही देणार नाही. सत्यजित बास, याला खरंच काही झालं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. हे तू बाहेर निघ, चल चल. सत्यजित थांब. सोड थांब सोड सत्यजित. मला व्यंग. सोड मला व्यंग. तू जर मध्ये आलास ना तर तुझा पण जीव घेईन मी. ठीक आहे, तुझ्या डोक्यातला जर राग शांत होणार असेल ना तर घे, आमच्या सगळ्यांचा जीव घे. सत्यजित, हे बघ, तुला जर हवं असेल तर त्या मुलाशी मी बोलतो. पण आता रागाच्या भरात तुझ्या हातून जर काही बरं वाईट झालं तर आपल्याला निस्तरणं कठीण जाईल. तू थांब इथेच. काकू, तुम्ही बोलायचे अशी. मी आलोच. मी पण येते विहंग. नाही, नको, गरज नाही त्याची. सत्यजित, तो मुलगा पुन्हा पुन्हा हेच सांगत होता की त्याची आणि मंजिरीची फक्त मैत्री होती. मुळात तुझ्या मनात हे खूळ आलं तरी कुठून? काय झालंय सत्यजित? तू नीट बसून मला सगळं सांगणार आहेस का? नाही, मी आता कोणाला काहीही सांगणार नाही. आता मी फक्त ऐकणार. जे मंजिरी सांगेल ते. आपलं लग्न ठरण्याआधी मी तुला एक प्रश्न विचारला होता. तुझ्या आयुष्यात माझ्या आधी कोणी मुलगा आला होता का? तो एक प्रश्न विचारण्यासाठी मी इथून उठून तुझ्या घरी आलो होतो. तो प्रश्न विचारणं माझ्यासाठी का आणि किती महत्वाचं आहे हेही मी तुला सांगितलं होतं. आणि एवढं सगळं सांगूनही तू माझ्याशी खोटं बोललीस मंजिरी. माझी फसवणूक केलीस. मी तुमची कुठली फसवणूक केलेली नाहीये.
प्लीज एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. तुझ्यावर विश्वास ठेवणं म्हणजे चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या देण्यासारखं आहे. तो मूर्खपणा मी केला आणि त्याची फळं भोगतोय मी आता. बस सत्यजित, बस. यापुढे मी तुमचं काही एक ऐकून घेणार नाही. एक बायको म्हणून तुमचं सगळं ऐकणं कर्तव्य आहे माझं, पण एक पतिव्रता हे सगळं नाही ऐकून घेणार. किती किती सहज आरोप करून मोकळे होता हो तुम्ही. कोणीतरी येतो तुमच्या पत्नीच्या पूर्वायुष्याबद्दल काहीही बोलतो आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. एक असा माणूस ज्याचा तुमच्याशी यापूर्वी कधीच संबंध आला नव्हता आणि कदाचित यापुढे कधी येणारही नाही, त्याच्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवता. एक असा माणूस ज्याचा काहीच आगापिछा नाही, तो येतो तुमच्या पत्नीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतो आणि त्याच्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवता. का? कारण त्याच्या शब्दावर तुमचा पूर्ण विश्वास आहे, पण तुमच्या पत्नीच्या शब्दावर तुमचा विश्वास नाही. जिने फक्त तुमच्यावर विश्वास ठेवून आपलं घर, आपली नाती, आपली आई वडील सगळे बाजूला टाकून तुमच्या घराला, तुमच्या संसाराला आपलं मानलं, तिच्या शब्दावर तुमचा विश्वास नाही. खरं आहे सत्यजित, एकाच आयुष्यात आपली ओळख पुसून एक नवीन ओळख, एक नवीन आयुष्य सुरू करणं काय असतं हे तुम्हाला नाही कळलं. आपल्या हक्काच्या घराला परक म्हणताना काय वाटतं हे तुम्हाला नाही कळणार. आपली सगळ्यात जवळची व्यक्ती, आपली विश्वासाची व्यक्ती जेव्हा आपल्यावर संशय घेते ना, तेव्हा काय वाटतं हे तुम्हाला नाही कळणार सत्यजित. कारण असं एकटं पडणं फक्त आणि फक्त स्त्रीच्या वाट्याला येत असतं. लग्नापूर्वी वडिलांचा धाक आणि लग्नानंतर नवऱ्याची भीती. पुरुष कितीही वेळ घराबाहेर राहू शकतो, त्याला मर्यादा नाहीयेत, पण पत्नीने, मुलीने वेळेत घरी यायला हवं. तिने मर्यादा पाळायला हव्यात. तिने जर मर्यादा पाळल्या नाहीत तर तुम्ही तिच्या चारित्र्यावर संशय घेणार आणि तुम्ही संशय नाही घेतला तर जग तुम्हाला घ्यायला भाग पाडणार. मुलगी कुठे जाते, कोणाला भेटते, काय करते, पुरुष फक्त आणि फक्त प्रश्न विचारणार आणि स्त्री तिने फक्त आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहून उत्तर देत राहायचं.